रामकृष्ण हरी. पहा, देव कसे काम करतो. रात्रीचे सुमारे 10 वाजले असतील. अचानक मला ॲलर्जी झाली. घरी औषध नव्हते आणि यावेळी माझ्याशिवाय अन्य कोणीही घरात नव्हते. सौभाग्यवती मुलांजवळ गोव्याला गेली होती आणि घरात मी एकटाच होतो. माझ्या कारचा चालकही त्याच्या घरी रवाना झालेला होता. बाहेर श्रावण सरी बरसायला सुरुवात झालेली होती. औषधाचे दुकान फारसे दूर नव्हते. मला पायीसुद्धा जाता आले असते, पण पावसामुळे रिक्षाने जाणेच उचित आहे असा विचार करून औषध घेण्यासाठी मी घरातून बाहेर पडलो. घराशेजारीच असलेल्या राम मंदिराचे काही बांधकाम सुरू होते. मंदिरातील मूर्तीसमोर हात जोडून एक रिक्षेवाला देवाची प्रार्थना करीत होता. मी त्या रिक्षेवाल्याला विचारलं, काय रे, खाली आहे का तुझी रिक्षा? तो हो म्हणाला. मग मी त्याला विचारलं, मला नेशील का सवारी म्हणून? तो हो म्हणाला. तसा मी त्याच्या रिक्षात बसलो. तो रिक्षावाला बराच आजारी असावा असं माझ्या लक्षात आलं. त्याच्या डोळ्यामधून पाणी येत होतं. मग माझ्याकडून राहवलं नाही. मी त्याला विचारलं, काय रे बाबा, काय होतंय तुला आणि तू रडतोयस कशाला? तुझी तब्येतही ठीक दिसत नाही आहे. यावर तो उत्तरला, सतत सुरू असलेल्या ह्या पावसाने मागील 3 दिवसापासून भाडं मिळाले नाही. त्यामुळे रोजगार नाही. म्हणून पोटात 3 दिवसापासून अन्नाचा कणही गेलेला नाही. आज तर अंगही दुखते. आत्ताच देवाला प्रार्थना करीत होतो की देवा, आज तरी मला जेवण मिळू दे. आज तरी मला एखादी सवारी मिळू दे. काही न बोलता मी रिक्षा थांबायला आणि समोरच्या मेडिकल शॉपमध्ये गेलो. तिथे माझ्या मनात विचार आला की देवानेच तर मला या रिक्षावाल्याच्या मदतीला मुद्दामून पाठवलं नसेल. कारण असं बघा की मला सुरू झालेला हा ॲलर्जीचा त्रास जर अर्धा तास आधी सुरू झाला असता तर मी माझ्या ड्रायव्हरकडून मला हवी असलेली औषधे आणून घेतली असती. मला बाहेर पडण्याची जरुरी भासली नसती आणि हा पाऊस नसता तर मग मी रिक्षात सुद्धा कशाला बसलो असतो. मनातल्या मनातच माझ्या त्या मनातल्या देवाला मी विचारलं, देवा, मला सांगा, तुम्ही त्या रिक्षावाल्याच्याच मदतीसाठी माझी योजना केली आहे ना? मला मनातल्या मनात उत्तर मिळालं, हो. देवाचे आभार मानत मी माझ्या औषधासोबतच त्या रिक्षेवाल्यासाठीही औषध विकत घेतली. जवळच्याच हॉटेलातून छोले पुऱ्या पॅक करून घेतल्या आणि रिक्षात येऊन बसलो. ज्या मंदिरापासून मी रिक्षा केला होता त्याच मंदिरापाशी परतल्यानंतर मी रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगितली. त्याच्या हाती रिक्षाचे भाडे म्हणून 30 रुपये ठेवले. गरम गरम छोले पुरीचा पूड आणि त्याच्यासाठी घेतलेले औषधे त्याच्या हाती ठेवत त्याला म्हटलं, हे बघ, छोले पुरी खाणं झाल्यानंतर लगेच ह्या 2 गोळ्या घेऊन घे आणि उरलेल्या 2 गोळ्या सकाळच्या नाश्त्यानंतर घे आणि त्यानंतर मला येऊन तुझी तब्येत दाखवून दे. रिक्षेवाल्याच्या डोळ्यांना पुन्हा पाणी आलं. रडत रडतच तो बोलला, साहेबजी, देवाला तर मी केवळ 2 घास पोटात पडू दे म्हणून प्रार्थना केली होती, पण त्याने तर माझ्यासाठी छोले पुरी पाठवली. कित्येक महिन्यापासून आपण छोले पुरी खावी अशी इच्छा मनात होती. आज देवाने माझी इच्छा पूर्ण केली. मंदिराजवळ राहणाऱ्या त्याच्या भक्तांची त्याने यासाठी योजना केली आणि त्याच्याकडून हे कार्य करून घेतले अशी माझी समजूत आहे. तो आणखी बरंच काही बोलत होता भरभरून, पण
माझं त्याकडे लक्षच नव्हतं. घरी आल्यानंतर माझ्या मनात आलं, त्या हॉटेलमध्ये खाण्याचे बरेच पदार्थ होते. रिक्षावाल्यासाठी मी काहीही घेऊ शकत होतो. समोसे, भाजी किंवा जेवणाची थाळी, काहीही. पण मी नेमकं छोलेपुरीच का घ्यावी? रिक्षेवाला म्हणाला, ते खरंच तसं आहे का? देवानेच तर मला आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पाठवलं नसेल. माझं ॲसिडिटी वाढणं, त्यावेळेस ड्रायव्हर घरी नसणं, नेमका त्याच वेळेस पाऊस पडणं आणि मी रिक्षा करणं. तो रिक्षावाला म्हणतो, त्याप्रमाणे दैवी योजना तर नसेल ना? आपण जेव्हा योग्य वेळी कोणाच्या सहाय्यासाठी धावून जातो, तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपण ज्याला मदत करण्यासाठी उद्युक्त होतो, त्याची प्रार्थना देवानं ऐकली आणि आपल्याला त्याचा देवाचा प्रतिनिधी म्हणून किंवा देवदूत म्हणून संबंधित व्यक्तीकडे पाठवलं. म्हणून आपल्या हातून घडलेले चांगले कार्य हे देवाने आपल्याकडून करून घेतलं असं समजावं, म्हणजे सत्कृत्याचा व्रताभिमान होत नाही. रामकृष्ण हरी.